वेलकम विद्यार्थी मित्रांनो. विच अमंग द फॉलोइंग इज अन ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल. आपल्या दिलेल्या ऑप्शन्समध्ये कुठला मॉलिक्यूल हा ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल आहे. तर या प्रश्नाची की कन्सेप्ट आहे टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन. की कन्सेप्ट टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता बघा ऑप्शन नंबर ए बघूया आपण. कार्बन मोनॉक्साईड. तर कार्बन मोनॉक्साईडमध्ये कार्बन आहे आणि एक ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. सो कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. आणि ऑक्सिजनचा बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे आणि ऑक्सिजनचा 8 आहे. 6 + 8 टोटल किती झाले? 14 इलेक्ट्रॉन्स, बरोबर. सो हे कसे आहेत? इव्हन इलेक्ट्रॉन्स आहेत. कसे आहेत? इव्हन इलेक्ट्रॉन्स. बघा आता ऑप्शन नंबर बी SO2, बरोबर. तर सल्फर आहे, सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16 आहे, प्लस 2 ऑक्सिजन आहेत. काय आहेत? 2 ऑक्सिजन आहेत, ज्यात ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8 आहे. सो सल्फरचे 16 प्लस एका ऑक्सिजनचे 8, दुसऱ्या ऑक्सिजनचे 8, किती झालेले टोटल? हे बघा, 16 + 8 24, 20 + 8 32 इलेक्ट्रॉन्स. सो 32 इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? हे पण इव्हन इलेक्ट्रॉन्स आहेत. कसे आहेत? इव्हन इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑप्शन नंबर सी बघा, NO. NOमध्ये एक नायट्रोजन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, आणि एक ऑक्सिजन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर किती? 8 आहे. सो 7 + 8 किती झाले? इज इक्वल टू 15. सो 15 इलेक्ट्रॉन्स हे कसे आहेत? ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे. 15ला 2ने डिवाइड होतं का? नाही. सो हे ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत. कसे आहेत? ऑड इलेक्ट्रॉन्स, बरोबर. हे बघा, याला नायट्रिक ऑक्साईड म्हणतो आपण. काय? NOला काय म्हणतो? NOला काय म्हणतो आपण? नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड इज ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल. कसा आहे तो? इज ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल. तो कसा आहे? ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल आहे. आणि हिअर नायट्रोजन कसा आहे? अनपेड इलेक्ट्रॉन आहे. हिअर नायट्रोजन हॅव अनपेड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये कसं आहे? अनपेड इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. हे बघा, NOसाठी कसं स्ट्रक्चर असेल? हा नायट्रोजन आहे, डबल बॉन्डेड ऑक्सिजन. डबल बॉन्डेड ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात. आणि इथे बघा ऑक्सिजन, हिची एक लोन पेअर आणि हा एक. हे बघा, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, बरोबर आहे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं? हेलियम 2s2 2p3. सो त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. किती आहेत? 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्यापैकी त्याने 2 इलेक्ट्रॉन 2 कोव्हॅलंट बॉन्ड ऑक्सिजनसोबत फॉर्म करण्यासाठी यूज केले, बरोबर. 2 इलेक्ट्रॉन यूज केले तर उरले किती? 3 इलेक्ट्रॉन्स. 1 2 3, बरोबर आहे. सो त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच काय? ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. म्हणजेच काय? ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत. सो आपला करेक्ट आन्सर काय आलं मग? सी, NO मॉलिक्यूल, बरोबर. नायट्रिक ऑक्साईड काय आहे? इज अन ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल आहे. कसं आहे? इज अन ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल. ऑप्शन नंबर डी बघूया आपण. डीमध्ये कुठला आहे? CO2, बरोबर आहे. कार्बन ॲटम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, प्लस 2 ऑक्सिजन ॲटम आहेत, त्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. इज इक्वल टू 6 + 8 + 8 किती झाले? 22, बरोबर आहे. हे कसे आहेत? इव्हन इलेक्ट्रॉन्स आहेत, कारण त्यांनी 2ने डिवाइड होतं. तर आपलं करेक्ट आन्सर काय आलं? सी, NO नायट्रिक ऑक्साईड इज अन ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल. थँक्यू.